ची बॅटिंग केली चंदन मडवीनं आणि पहिल्या 6 चेंडूमध्ये धावा कुठल्या त्याच्या बॅटमधून 16 धावा. यावेळचा बॉल मिसटायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. झेल जज करण्याचा प्रयत्न देखील झालाय. क्षेत्ररक्षक सोमनाथ मडवी त्यानं हा झेल सोडला आणि इथून मात्र मिळाल्या जातील त्या 2 धावा. घर फिरले की घराचे वासे फिरतात. पहिल्या षटकामध्ये 16 धावा ज्या सोमनाथच्या विरुद्ध आल्यात आणि या मॅच मधील फार इम्पॉर्टंट झेल सोडलाय. आकाश मडवी एक आक्रमक खेळाडू आहे आणि क्रीडांगणामध्ये उत्कृष्ट फलंदाज देखील राहिलाय आणि त्याची मात्र इथे झेल सुटला. झेल सुटल्यानंतर काल आपण वशिडी संघाला जिंकताना पाहिलं. त्यामुळे प्रत्येक झेल फार इम्पॉर्टंट असतो प्रत्येक मॅच मध्ये. यावेळचा फटका षटकार आल्यानंतर झेल सोडल्यानंतर आता या जखमेवर मीठ लावण्याचं काम केलंय ते म्हणजे खेळाडू आकाश मडवीनं आणि लगावला हा षटकार. संघाला आणि पहिली विकेट मिळवून दिलाय गोलंदाज सुमितनं आणि इथून फलंदाज आकाश मडवी होतील झेलबाद. करत असताना रॉयल स्पोर्ट उलवे या संघाच्या 1 बाद 25 धावा 25 रन्स.
सुनाथ मात्रे यांचा पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न राहिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन राहिलंय. या चेंडूवर मिळाल्या जातील या 2 धाबा. थ्रो थोडासा चुकीचा जरूर आला. बॅकअप चांगला आहे. या 2 धाबीनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील त्या 1 बाद 27 धाबा. रॉयल स्पोर्ट उल्वेस संघ सध्या खेळतोय आणि विजय शेठ खारकर आज खरं तर ज्यांचा वाढदिवस आहे, साहेब तिस्काचे प्रमुख आयोजक, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि विजय शेठ खारकर यांना सुद्धा आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. आणि त्यांच्या वतीनं रॉयल स्पोर्ट उल्वेस संघाला सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न झाला. एका धावेवर थांबावं लागेल. इथून एकेरी धावेनिशी धावपटला धाबा लागल्या जातील त्या 28 धाबा. लेग बायच परिणामी मिळालेली ही सिंगल रन्स. सुनाथ मात्रेचं षडक, कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव आणि आज खंडोबा दासी संघासाठी एक चांगली गोलंदाजी सुनाथ मात्रे करतात. विकेट हॅट्रिकसाठी आनंद मात्रे शौर्य एंटरप्राइजेस यांच्या वतीने 2000 रुपये आहेत आणि सुहास नकुल मात्रे यांच्या वतीने सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 2000चे कॅश प्राइज हे सुनाथ मात्रेला दिलं जाईल. आपण विनंती करूयात आनंदजी मात्रे शौर्य एंटरप्राइजेस यांना व्यासपीठावर आपण आमंत्रित करतोय. पण यावेळचा फटका वाईड इश लॉंग ऑनच्या वरतून चालला आउट ऑफ द पार्क. यावेळी आणखीन एक तडाखा चंदन मडवीच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. चौतीस धावा धावपटा लागल्या गेल्या. चंदन मडवीनं स्वागत केलंय आणि त्याच्या बॅटमधून 3 षटकार, एक चौकार आलाय. सिंगल डबल्सनं तो धावा घेत नाहीये. षटकार चौकारांची भाषा त्याची आता बॅट बोलायला लागले. आणखीन एक तडाखा वाईड इश लॉंग ऑनच्या पलीकडं स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला प्लॉटच्या पलीकडे पाठवलाय. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा बेमिसाल षटकार. फायर 8 चेंडू 28 धावसंख्या करतो खेळतोय. रॉयल स्पोर्ट उल्वेस संघ आज आक्रमण करतोय आणि चंदन मडवीचा चांगलाच आपण खेळ पाहिलात. त्याच्या बॅटमधून षटकार चौकार षटकार चौकार ही भाषा आता बोलली जाते. आतापर्यंत त्यानं 4 षटकार 1 चौकार लगावलाय. सुनाथ मात्रेच्या विरुद्ध सुद्धा आक्रमण. धावपटा धाबा लागले गेल्या त्या 40 धाबा. सुरुवात चांगली राहिलाय. आणखीन एक यावेळा हा फटका सजवला. एलिव्हेशन कमी पडतंय. क्षेत्ररक्षक आहेत, जज करण्याचा प्रयत्न होतोय आणि इथून मात्र सुमितनं सोडला. हा जेतून जीवनदान मिळतंय. सिंगल रन्स मिळेल आणि या एकेरी रन्सनं धावपटलावर धाबा लागले गेल्या त्या 41 धाबा 41 रन्स. खंडोबा दासई संघ सध्या थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 2 झेल सुटलेत या मॅच मधील आणि त्यामुळं जीवनदान मिळालंय चंदन मडवीला. या बेलचा बॉल थोडासा खालीच राहिला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. या तिसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवर कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 41 धाबा. आपण विशेष सूचित करतोय निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध आराध्या 11 पाटणोली या दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. हे एक इनिंग संपण्या अगोदर हे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहा. निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध आराध्या 11 पाटणोली या दोन्ही कॅप्टनला आपण सूचित करत आहोत. ही एक पहिली इनिंग संपण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा.
3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 18 चेंडूमध्ये 41 धावा. एक चांगली सुरुवात चंदन मडबीने एक चांगला स्टार्ट करून दिला रॉयल स्पोर्ट उल्बे संघाकरता. त्याच्या बॅटमधून आता मोठे फटके येतात. गोलंदाजीतून दाखल होईल सुमित. प्रचंड अपेक्षा असतील याकरता षटकामध्ये, कारण थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली सुनाद म्हात्रे यांची. पहिलाच बॉल वेगाने हाताळला. या मॅच मधील गोल्डन विकेट. दुसरा हाताला लागला रॉयल स्पोर्ट उल्बे संघाला आणि या मॅच मधील मोठा मासा गळायला लागलाय. चंदन मडवी होतील बाद. महत्वाची विकेट आलेल्या पहिल्या चेंडूवर हादरा दिला. मोठा खेळाडू बाद झाला. ज्या खेळाडूच्या बॅटमधून चांगल्या धावा उभारल्या होत्या. 10 चेंडूमध्ये त्यानं 29 धावा. एक चांगली इनिंग त्यानं साकारली होती आणि त्याला मात्र बाद केले सुमितनं. चांगल्या रीतीने झेल टिपला यष्टिरक्षक मयूर म्हात्रेचा पण विशेष कौतुक करूयात, ज्यांनी यष्टिरक्षक राहिलेत आणि त्यांनी झेल देखील चांगल्या रीतीने टिपला. दुसरा हादरा लागला रॉयल स्पोर्ट उल्बे संघाला आणि नवीन खेळाडू गीतेश मडवी ऑन द स्ट्राईक. आलेल्या यॉर्कर हा बॉल होता. मिलिंद म्हात्रे यांच्याकडे हा चेंडू ट्रॅव्हल होता. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलंय. सिंगल रन्स फक्त येईल आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टावर धाबा लागल्या जातील. त्या 2 बाद 42 धावा. रणजी क्रिकेट स्पर्धा म्हणण्यानंतर या क्रीडांगणामध्ये मागील 1 वर्ष अगोदर खंडोबा दासी संघ सुद्धा उपविजेता राहिला होता. त्यामुळे या क्रीडांगणाचा परिपक्व असा अभ्यास आहे या खंडोबा दासी संघाला आणि त्यांनी कमबॅक सुद्धा केलंय. चांगली गोलंदाजी राहिली आज सुमितची. यावेळचा बॉल स्वतःच्या फॉलोमध्ये अडवण्याचा देखील प्रयत्न केला होता. एकेरी धाव इथून मिळा जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील. त्या 2 बाद 43 धावा. थोडस आता थांबवल्या. ज्या धावा येत होत्या, चंदन मडवी जेव्हा स्ट्राईकला होता त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले होते. 10 चेंडूमध्ये त्यानं 29 धावा कुठल्या देखील होत्या आणि त्याला बाद केल्यानंतर थोडंसं आता धावांना थांबवण्याचं काम देखील खंडोबा दासी संघाच्या गोलंदाजाने केलंय. चांगली गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अकू टप्प्याचा बॉल आहे, त्याच्यावर मात्र स्क्वेअर कटचा फटका. फर्स्ट स्लिपच्या मधून चेंडू चाललाय दंदन करत बॅकवर्ड रिजनच्या दिशेनं. मिळतील या चेंडूवर आणखीन 4 धाबा. जय शिवराय एंटरप्राइजचे प्रोप्रायटर यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं प्रथम आपण शब्द सुमनानं स्वागत करतोय. एक हँडसम व्यक्तिमत्व, यंग डायनॅमिक बिझनेसमॅन म्हणजे ज्याकडे पाहिलं जातं. चौकार आला. एक चांगली सुरुवात करत असताना गीतेश मडवी. धावपट्टा धावा लागले गेले ते 47 धावा. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. एक कलात्मक फटका खेळलाय. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेनं. बॅक टू बॅक गीतेशच्या बॅटमन आलेला हा दुसरा दर्जेदार चौकार. सह्यानं धावपट्टा धावा लागले गेल्यात. त्या अर्धशतक लागले रॉयल स्पोर्ट उल्बे संघाचं. 51 धावा धावपट्टा लागले गेल्यात. पहिल्या चेंडूवर सुमितच्या विकेट जरूर मिळाल्या, पण त्यानंतर आता चांगला स्टार्ट, एक चांगली इनिंग सुरुवात केली ती म्हणजे गीतेश मडवीनं. मिडल ऑर्डरचा खेळाडू आहे आणि नेहमीच आक्रमण तो करत राहिलाय रॉयल स्पोर्ट उल्बे संघासाठी आणि आता कमालीची त्यांना बॅटिंग केल्या. मागील 2 चेंडूवर 2 चौकार आले. 51 धावा धावपट्टा लागले गेल्यात. अजून या इनिंग मधील 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगला असा सामना आज रंगताना पाहायला मिळाला आणि ठीक आज 7:15 पहिला बॉल पडला. हे कौतुक करूयात आपण आयोजन कमिटीचं. अतिशय एक शानदार अशी स्पर्धा. आपण हे पर्व पाहायला गेलं तर 3ऱ्या वर्ष 7वं आणि 7व्या वर्षामध्ये एक उत्तम दर्जाचं हे आयोजन राहिलंय. न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब दासी आणि शिवशंभू एंटरप्राइजेस आयोजित कैलासवासी हिराजी गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025 आपण हा थरार सध्या एन्जॉय करतोय. गोलंदाज सुमितचा हा शेवटचा बॉल आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार आलेत गीतेश मडवीच्या बॅटमधून. 51 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात.
या बेलचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. सिंगल रन्स इथून मिळेल आणि या एकेरी रन्सनं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धाबा लागले गेले. त्या प्रथमतः बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट उल्वेस संघाच्या 2 बाद 52 धाबा. आपण सूचित करतोय यापुढे होणारा सामना आहे आराध्या 11 पाटणोळी आणि त्यांच्या विरुद्ध निशांत 11 दादरपाडा. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला पहिला आणि शेवटचा पुकार आहे. एक इनिंग संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध आराध्या 11 पाटणोली दोन्ही संघाच्या कॅप्टनला पहिला आणि शेवटचा पुकार आहे. एक इनिंग संपण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. चार षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे. धावपटा धाबा लागले गेले त्या 52 धाबा. रॉयल स्पोर्ट उल्वेस संघ सध्या खेळतोय आणि मराठीतील एक आणखीन एक उत्तम समालोचक देवजी डाकी यांच्या वतीनं रॉयल स्पोर्ट उल्वेस संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. टीएमसीसी बोरकार आयोजित देवडाकी मित्रमंडळ आपण एक मोठी स्पर्धा पाहिली होती गव्हाणच्या क्रीडांगणामध्ये आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि मराठीतील एक उत्तम समालोचक देवजी डाकी यांच्या वतीनं शुभेच्छा येतात रॉयल स्पोर्ट उल्वेस संघाकरता. 5वं षटक इथं गोलंदाज दाखल होईल. आशिष गरत हा गोलंदाज दाखल झाला. धावपटा धाबा लागले गेले त्या 52 धाबा. एक चांगली सुरुवात राहिली रॉयल स्पोर्ट उल्वेस संघाची. या बेलचा बॉल पडल्यानंतर थोडंसं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. टप्पा चांगला देखील होता आणि उचली देखील घेतली होती चेंडूनं. त्यामुळे एक अतिशय चांगल्या रीतीने चेंडू हाताळलाय तो म्हणजे गोलंदाजी करत असताना आशिष गरतनं. मात्र वॉर्न केलं जाते गोलंदाजाला आणि त्यानंतर अतिशय चांगला चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. सरप्राईज डिलिव्हरी राहिली. समोर खेळाडू आपण पाहू शकता गितेश मडवी एक आक्रमक खेळाडू आहे ज्यानं बॅक टू बॅक 2 चौकार सुद्धा लागलेत. त्याच्या बॅटमधून 2 चौकार सुद्धा आलेत. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक करण म्हात्रेच्या हातातून चेंडू निसटला. शेवटच्या क्षणाला चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक आलेला हा दर्जेदार उत्तम दर्जाचा इनिंग मधील आणि धावपट्टा धाबा लागले गेले त्या 56 धाबा 56 रन्स धावपट्टा लागत असताना अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज आशिष गरज सध्या गोलंदाजी देखील करतात. खंडोबा दासी संघ खेळतोय आणि उरण तालुक्यातील पंच कमिटीचे उपाध्यक्ष एक नामांकित पंच संदीपजी पाटील माऊली यांच्या वतीने खंडोबा दासी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आशिष गरज सध्या गोलंदाजी चालू आहे. 2 चेंडूमध्ये त्याने 4 धाबा खर्च केल्यात. गितेश मडवी सध्या फलंदाजी करतोय. त्यांच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळालेत. या बेलचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. अतिशय चांगल्या दर्जाची सध्या तर गोलंदाजी करताना आशिष गरज तुम्हाला पाहायला मिळतात. चौकार आल्यानंतर चांगली अशी वापसी सुद्धा पाहायला मिळाली. जासे टेनिस मधील एक चांगली अशी गोलंदाज नेहमी आशिष पाहायला मिळत असतात आणि उत्तम दर्जाची गोलंदाजी अनेक क्रीडांगणामध्ये दाखवल्या. पण समोर तेवढ्याच आक्रमक हा खेळाडू सध्या मिलनजी शेठ गरत यांचं इथं आगमन पाहायला मिळतंय. यावेळचा बॉल फर्स्ट स्लिप मध्ये झेल उडाला होता. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता करणनं. हातातून चेंडू निसटला. एकेरी धाव इथून मिळातील आणि एकेरी धाबेनिशी धावपटला धाबा लागल्या जातील त्या 57 धाबा. एक चांगली सुरुवात राहिली रॉयल स्पोर्ट उल्वेस संघाची. चंदन मडवी जेव्हा बॅटिंग करत होता त्याच्या बॅटमधून 29 धाबा आल्या. त्यानंतर गितेशने एक चांगला स्टार्ट करून दिला आणि त्यानंतर महत्वाची षटक हाताळलं सुमित डोमालेनं जिथं चांगली महत्वाची विकेट त्यानं मिळवून दिली.
यावेळचा बॉल शरीराच्या थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न देखील झालाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. खंडोबा जासई संघ म्हणल्यानंतर त्याचे अनेक समर्थक असतात आणि आमची विक्रांतजी म्हात्रे जासई यांच्या वतीने सुद्धा खंडोबा जासई संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. 5 चेंडूमध्ये अवघ्या 5च धाबा खर्च केल्या त्या अलंकारनं. आशिषनं यावेळचा बॉल चांगला फटका दर्जाचा पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला सोमनाथनं टिपलाय जेल आणि आणखीन एक महत्वाची विकेट आशिष गरतनं मिळवलंय आणि हे षटक इथं समाप्त होतंय. पहिल्या इनिंगचा इथं खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट उल्वे संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 3 बाद 57 धावा आणि 58 धावांचं टार्गेट ठेवलंय खंडोबा जासई संघासमोर. तर मानवशेठ मनोज मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करावी. एका बाजूला असेल निशांत एलेवन दादरपाडा आणि दुसऱ्या बाजूला आराध्य पाटणोली या 2 संघाच्या दरम्यान सामना रंगेल. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू असेल. नोबॉलसाठी हाईट फॅक्टरसाठी एक रिव्ह्यू तुम्हाला असेल. सामने 5 षटकांचे असतील. नवीन भेटला जाईल. काटा आराध्य पाटणोली या संघाने नाणेफेकी जिंकली. काय फिल्डिंग करू आणि हे मैदान बघितल्याने आमची शृंखला निशांत 11 दादरपाडा आपण नाणेफेकी जिंकलेले हरलेले आहात आणि फलंदाजी वाटायला आले. काय मैदान बरेच आपण खेळलात. किती धावसंख्या वाटते पहिल्या फेरीमध्ये असावेत आपल्या. आम्ही टॉस जिंकलो असं तरी फलंदाजीच घेतली असती आणि 60-62 धावांपर्यंत होता. निश्चितच त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आपण लगेच आपण स्वागत कक्षाकडे वळूया. आपण स्वागतासाठी मानव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्मान्य मानवशेठ मनोज मडवी यांना विनंती करतो की आपण या आपला मान सन्मान घेण्यासाठी या स्पर्धेसाठी तब्बल ज्यांनी 25,000 रुपयाची देणगी दिली आहे त्यांचा यथोचित मान सन्मान राजेंद्र पाटील यांना विनंती करतोय की वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन जरा जोरदार टाण्याने आपण स्वागत करूया. मानव शेठ मनोज मडवी यांचं गावठाणवरून बिलॉंग करतात. त्यांच्या या स्पर्धेमध्ये दरवर्षी या स्पर्धेसाठी त्यांचा मोठा हातभार असतो आणि यावर्षीसुद्धा फार मोठी प्रकारे मदत त्यांनी केली. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. नेक्स्ट स्वागत असेल गणेश भोईर यांना विनंती करतो या नवघरवरून आलेले आमचे भाऊ त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मान सन्मान करणार आहोत. नवघरवरून आमचे भाऊ आले त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद भाऊ. या स्पर्धेसाठी आपण आलात. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल सागर नामदेव पाटील यांना सुद्धा विनंती आहे या आपला मान सन्मान करण्यासाठी. या स्पर्धेसाठी तब्बल 100 लिटर डिझेल ज्यांच्या माध्यमातून दिलं आहे या सागर या आपला मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलासुद्धा यथोचित मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी आपण आलात. थोड्याच वेळात सामन्याकडे सुद्धा वळणार. नेक्स्ट स्वागत असेल मी विनंती करेन जीवन डाके यांना या आपलासुद्धा मान सन्मान केला जातोय. उत्कृष्ट निवेदक समालोचक आणि आत्ताच ज्यांना द्रोणागरी पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला त्यांचा अभिनय त्यांची कला त्यांचं त्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतो. या डाके साहेब आपलंसुद्धा मनापासून आम्ही स्वागत करतो. ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची. अनुप पाटील यांची स्पर्धा. नेक्स्ट स्वागत असेल जीवनजी डाकी एक निवेदक समालोचक आणि नाट्य कलाकार असे अष्टपैलू व्यक्तिमत्व यांचंसुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतो आहे. आणि जाऊया पुन्हा जसा सामना चालू होईल तसा आवाज असेल ज्या आवाजाची भुरल संपूर्ण महाराष्ट्राला पडली आणि शब्द संख्येचे जादूगार ज्यांना संबोधले जातात असे जयेशजी भोसले यांच्या सुंदर सुमधुर वाणीतून आजच्या रजनीतील पहिल्या सामन्याच्या उत्तरार्धाकडे आपण बोलूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आत्मारामजी म्हात्रे सर. धन्यवाद विपुलजी पाटील सर. हॅलो सर थोडंसं तुम्हाला थांबवतो मी. एक मुकुंद ठाक
प्रवीण पाटील पाटणोलीवरून आलेले प्रवीण पाटील यांना विनंती करतो या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जाईल. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपलासुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मान करतो. या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आपण आलात. प्रत्येकाच्या शुभेच्छा आणि सदिच्छेनं आपलं कार्य सिद्धीच जात असतं. गणपती बाप्पा सिद्धीच नेण्यात समर्थ आहेत, पण प्रत्येकाच्या शुभेच्छा आणि सदिच्छा फार महत्त्वाच्या असतात. त्या सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आपण आलात, त्याबद्दल आपलंसुद्धा मनापासून आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नानुसीचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अनिरुद्ध पाटील यांना सुद्धा विनंती करते आपण या, आणि आकाश पाटील यांना सुद्धा विनंती करते आपण सुद्धा व्यासपीठावर या. आपला सुद्धा यथेच्छ मान सन्मान केला जाईल. आणि बोलूया पुन्हा एकदा आपण ज्यांच्या गोड आवाजाची प्रतीक्षा आम्हाला आहे असे जयेशजी भोसले यांच्याकडं. थँक्यू व्हेरी मच. आत्मारामजी म्हात्रे सर यांचा आवाज तुम्ही ऐकता आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. विपुलजी पाटील सर गावठाण यांचा देखील आवाज तुम्ही ऐकताय. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञान तू हरोनी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगैरे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा बघता बहुतोषवी. उत्तरार्धाला सुरुवात होती. टॉस जिंकला होता खंडोबा जासई टीमने, जिथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमला बॅटिंगसाठी पाचारण केलं होतं. टार्गेट आहे 58 धावसंख्येचं. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब जासई व शिवशंभो एंटरप्राइजेस आयोजित कैलासवासी हिराजी गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला श्रद्धांजली चषक 2025 मध्ये क्रिकेटचा थरार आणि दैदिप्यमान असं आयोजन आपण या स्पर्धेचं पाहत आहोत. आजची ही दुसरी रात्र. या दुसऱ्या रात्रीतील पहिली मॅच उत्तरार्ध गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दाखल होतोय चंदन मडवी. पहिला बॉल वेगाने टाकला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळतोय अपेक्षापेक्षा कमी उसळी घेतली होती या बॉलने. चंदनकडे ही खासियत राहिली, वेग प्रचंड पाहायला मिळतो, परंतु त्याच वेळेला वेगाने चेंडू टाकत असताना तो नेहमीच आपली दिशा आणि दशा ही नेहमीच ठरवत असतो. प्रवीण गरत आणि त्याच्या साथीला महेंद्र म्हात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हा बॉल उजव्या शिवरजी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वारंवार अशा रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आज या मॅचचे ऑफिशियल म्हणून पवनजी राठोड जासई यांना आपण पाहत आहोत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. नीरजजी राणावत सर आणि त्याच वेळेला या मॅच मध्ये दीपकजी बोराडे सर यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहत आहोत. बॉस आलेत. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू देखील खोला. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडू वरती येतोय. ही धाव अंगलट येते की काय पंचांकडे अपील करण्यात आली आहे, परंतु इथे रन्स ही कंप्लीट करण्यात येत असताना दीपकजी बोराडे सर यांना आपण पाहतो यस DRS चा कॉल केलाय. शेवटच्या क्षणी त्यांनी शहानिशा करण्याचा प्रयत्न इथे केला. 24 ला इव्हेंटची मदत इथे घेण्यात येईल. आमचे तिसरे ऑफिशियल अंपायर अर्थात हेमंतजी कोळी आणि त्यांच्या साथीला गणेशजी भाविस्कर सर यांना आपण पाहत आहोत. भारतातील नामवंत पंच म्हणून ज्या संपूर्ण मित्र परिवाराकडे पाहिलं जातं ना, ते संपूर्ण मित्र परिवार येणार पॅनल जे आज कामकाज करत असताना आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्कोर कार्ड वरती अद्याप धाव आलेली नाही आहे. ही जोखीम भरी रन होती, परंतु इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. आणि या मॅच मध्ये तुम्हाला तितकीशी रिक्स घ्यावी लागणार आहे. खेळाडू क्रमांक पहिला रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक पहिला जो नॉट आउट आहे. दिलगिरी व्यक्त करून माफी असावी, इथे रन कंप्लीट केली आहे. एक रन कंप्लीट करण्यात आली आहे. पहिली धाव इथे येत असताना आपण पाहत आहोत प्रवीण घरत याला आपण पाहतो वेगाने तो धावत असताना. एक चांगल्या दर्जाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आणि अर्थात आपण पाहिलं तर एक चांगल्या दर्जाचं कामकाज पाहायला मिळत आहे. पंचांचंही तिन्ही पंचांचं कौतुक करेन मी या मॅचच्या दरम्यान. हेमंतजी कोळी सर यांनी अगदी शहानिशा केली, प्रत्येक अँगल पाहिला आणि तदनंतर डिसिजन दिला आहे. अनुपजी ठाकूर साहेब स्वतः आपण या अनिलजी पाटील साहेब यांना आपण पाहत आहोत. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील उचलून धरली आहे. प्रत्येक क्षेत्ररक्षक पहा अपील मध्ये किती उत्साही होता, कारण इथे विकेट मिळवणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये जर प्रतिस्पर्ध्याला आपल्याला गारद करायचं आहे तर विकेट मिळवणं ही फार गरजेची राहते. आणि अर्थात इथे पहिल्या विकेटसाठी एक मोठी अपील होत असताना पाहायला मिळाली. महेंद्र म्हात्रे जिथे स्ट्राईक रेंजवरती होता, वेगाने टाकला गेलेला हा चेंडू थेट शरीराभेदक मारा पाहायला मिळालाय.
धावफलकावरती केवळ एक आहे. हा बॉल बॅटची आउटसाइड एज, क्षेत्ररक्षक आहे इथे, खराब क्षेत्ररक्षण. रन्स मिळेल, रन्स मिळेल, रन्स अवेलेबल आहे. एक धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. दुहेरीचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये. 58चा प्रयत्न पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये तितक्याशा धावा जितक्या हव्यात ना तितक्या आलेल्या नाही आहेत. मोठे स्ट्रोक खेळावा लागतील. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार घ्यावा लागेल. लीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणं गरजेचं राहील. आपण झंझावाती खेळासाठी जाणलं जातो आणि तो खेळ मैदानाच्या आतमरण मध्ये करणं हे फार गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेला चंदन मडवीला आपण पाहतोय. 5 बॉल त्याने हाताळलेत आणि 5 बॉल मध्ये केवळ 2 धावा अद्याप खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. हा बॉल थेट यष्टिरक्षकाच्या हाती विसावलाय. पहिला धक्का, पहिला हादरा, खेळाडू क्रमांक पहिला बाद. आमचा सर्वांचाच लाडका बाबू उद्योजक आणि त्यांच्या गाडीच्या पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर एक नाव तुम्हाला दिसेल, हिंदू शब्द त्यांच्या गाडीच्या पाठीमागे. फार प्रभावित होतो मी तो शब्द बघल्यानंतर. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केलं जातं. नेक्स्ट स्वागत असेल संतोष आत्माराम पाटील, ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आली. या संतोष पाटील यांचं स्वागत केलं जातं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून लगेचच त्यांचं सुद्धा स्वागत केलं जातं आहे. राजन पाटील, अनुप पाटील या पितापुत्रांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान केलं जातं आहे. नेक्स्ट स्वागत असेल अमृत अनंत पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं बक्षीस आलं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करणार. जाऊया पुन्हा एकदा जयेशजी भोसले यांच्याकडे. धन्यवाद. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान करणं हे आद्य कर्तव्य. स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये संदीपजी ठाकूर साहेब, अनुपजी पाटील साहेब, संकेतजी ठाकूर साहेब, आदित्यजी पाटील साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. हा बॉल पहा, एक दर्जेदार दर्शनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील त्या 4. हा आलाय चौकार. सामना बनेल, मॅच बनेल यात मात्र शंका नाही आहे. 58चा पाठलाग करायचा, इथूनही आपण सामन्याला जिंकू शकतो. पहिल्या षटकामध्ये ज्या 2 धावा आल्यात हे सारं काही विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावीच लागेल. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आत्मविश्वासही तितकासा चांगला असावा लागतो. आयुष्याच्या पटलावरती जर यशस्वी राजा व्हायचा आहे ना तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा नेहमीच आपल्याकडे असावा लागतो. तो आत्मविश्वास या खेळाडूकडे आहे. आणखीन एक डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय. इथे फलंदाज बाद. आदरणीय या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय किंग ग्रुप दासई यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय. करण मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकारांची हॅट्रिक त्याने लगावली तर 3000 रुपये, चौकारांचे 3 चेंडू 3 चौकार ठोकले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी आलाय किंग ग्रुप दासई यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती बॅटर करण मात्रे. खेळाडू क्रमांक 2 इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल महेंद्र मडवी उजव्या यष्टीवरती होता, हलक्या हाताने केला, जिथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे, धाव मिळणार नाही.
रन्स इथे प्राप्त होणार नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अश्वित खारकरला आपण पाहिलं वेगाने चेंडूवरती येतोय. आपला हजरजबाबीपणा नेहमीच दाखवायला हवा क्षेत्ररक्षकाने आणि तो इथे दाखवत असताना त्याला पाहायला मिळालं. विरुद्ध दिशेने जात असताना झेल घेणं ही बाब देखील सोपी नाही आहे. ती तिथे पाहायला मिळाली. महेंद्र मात्रे बाद होत असताना आपण पाहिला. पुढचा बॉल उजवे एसीच्या बाहेर. हा चेंडू दिशाहीन आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन. आदरणीय जितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारांसाठी करण मात्रेसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज हे अवांतर स्वरूपाचा आहे. एक विशिष्ट आणि अगदी त्याच वेळेला ज्या बॅटरकडे क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची, टोलेजंग फटकेबाजी तो करू शकतो, त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करणे ही बाब सोपी नाही. हा बॉल पहा ऑन साइडला पहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा दर्जेदार स्ट्रोक. षटकार. बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेचा चेंडू कमी गतीने टाकला. अवांतर स्वरूपाचा आहे. एक्स्ट्रा रन आली आहे. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड. करण मात्रे ऑन अ स्ट्राइक. उद्वेशीच्या बाहेर आणखीन एक चेंडू. लगातारचा चेंडू अवांतर स्वरूपाचा येत असताना अतिरिक्त धावांचा भडीमार जणू काय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजावरती दडपण. मैदानाच्या आतमध्ये करण मात्रे चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. हा बॉल देखील स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. सोडू न खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तिसरा आला तर कॅश प्राइज आहे. हा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता परंतु रन्स इथे कंप्लीट करण्यात आली होती. एक जिथे धावफलकावरती धावा जिथे 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 ऑन दी बोर्ड आहेत. येणारे 18 बॉलचा खेळ शेष आणि 18 बॉल मध्ये 38 ची आवश्यकता. 18 बॉल आणि 35 ची गरज. 18 चेंडू आणि 35 धावा. हॅलो. दरम्यानच्या काळात या स्पर्धेसाठी नितेश घरत जय शिवराय ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाची देणगी आले. त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू. हॅलो. आणखी एक बक्षीस येत आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी 5 रात्रीसाठी सर्व चेंडू दिलेत असे मिलन परशुराम घरत यांच्याकडून करणला षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाचं बक्षीस आलंय. सर पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. क्या बात आहे. एकंदरीत 8000 रुपयाचं कॅश प्राइज आहे या बहादरासाठी. 3 बॉल 3 षटकार जर का ठोकले ना तर 8000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय जिथे चंदन मडवी गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या षटकामध्ये 2 धावा तिथे 2 विकेट 1 विकेट मिळवण्यामध्ये तो यशस्वी राहिला होता. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. करण ऑन स्ट्राइक. लोअर फुल टॉस डाऊन टू ग्राउंड. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हातातून झेल नाही तर ही मॅच सोडली आहे. कॅच नव्हता तर हा सामना होता. हा झेल टिपायलाच हवा होता कारण एक महत्वपूर्ण खेळाडू ज्याच्या षटकारासाठी जर का 8000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय ना अर्थात तो संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याचं झेल सोडणं ही बाब संघासाठी अंगलट येईल. 17 बॉलचा खेळ शेष आहे. विजयासाठी अजूनही 34 ची गरज. 17 चेंडू आणि 34 धावा.
प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा इथे बनवायच्या आहेत. पुढचा बॉल आडवा बॅटने बॅटची लिडिंग एज घेतली आहे. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. वॅकंट एरिया, रन्स इथे मिळेल, रन्स मिळेल. धावा इथे दुसरी गर्जित करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील, बोट आकाशाकडे. खेळाडू तंबूच्या दिशेने. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये विनीत मात्रे देखील बाद होत असताना आपण पाहतो आहोत. संघावरती अडचणी उडावल्यात, संघावरती संकट येत आहेत, परंतु संघाचा संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मिलिंद म्हात्रे यांना आपण पाहतो आहोत. 5व्या क्रमांकावरती ते बॅटिंगसाठी आले आहेत. 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी येत असताना त्यांच्या मॅटमधूनही मोठे स्ट्रोक अपेक्षित असतील. या षटकामधील 4 चेंडूंचा अजूनही खेळ शेष आहे. येणारे चेंडू अजूनही आपल्याकडे जे राहिले आहेत ते एकंदरीत 16 आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 33ची गरज. रितेजी पाटील चिरले यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी चंदन साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. कॅश प्राइजेस पाहणं अक्षरशः प्रत्येक खेळाडूवरती जणू काय बोली लागले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा चंदन मडवी सज्ज होत असताना हा बॉल डाऊन द ग्राउंड खेळला. ऑन साइडला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण खराब. बॅकअप चांगलं आहे. बॅकअप चांगलं मिळालंय. दुहेरीसाठी पलटलेत, वेगाने धावतायत. ही धाव देखील अंगलट येते की काय. DRAचा कॉल करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येत असताना आपण पाहत आहोत निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग आहे. महत्वाची मॅच. रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम बॅटिंग करत असताना 57 बनवले. 58चं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय आणि 58चा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. निर्णय अजूनही प्रलंबित. डिसिजन पेंडिंग आहे. शहानिशा इथे करण्यात येते. दूध का दूध, पानी का पानी, क्या रहेगी आगे की कहानी. कारण डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा इथे वापर करण्यात आलेला आपण पाहत आहोत. 24 लाईव्ह यांची इथे मदत घेण्यात आली आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. शहानिशा करण्यात येईल. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. वरती पाहायला मिळतात. येणारे 15 बॉल. आता मात्र 32ची गरज. 15 चेंडू आणि 32 धावा. बनतात बनवणारा हवा, आत्मविश्वास हवा. मैदानाच्या आतमध्ये आपण उतरल्यानंतर आपणही ऊन पावसाळे पाहिलेत, आपणही प्रॅक्टिस केली, आपणही मेहनत केली आहे. अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. मेहनत की है, प्रॅक्टिस की है, अपना टाइम आएगा असं म्हणावं लागेल. हा बॉल बॅटची लिडिंग एज. पाठीमागे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. चांगला बॉल, परंतु त्याच्यावरती नशिबाची साथ दिली आणि नशिबाने साथ मिळाल्यामुळे इथे चौकार येत असताना सुमितच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 30. 30 ऑन दी बोर्ड. विजयासाठी 14 बॉल आणि 28ची गरज. 14 चेंडू 28 धावा. हा बॉल खोला. थेट यष्टिरक्षकाचा वेध. वाईड यॉर्कर कारगर साबित राहिला. चंदन मडवीकडे ही खासियत आहे.
फुलरलेनच्या बॉलवरती जर का धावा येतात तदनंतर तो हाफ ट्रॅकर हाताळतो. हाफ ट्रॅकर बॉलवरती जर धावा आल्या तर तो फुलरलेनचा बॉल हाताळतो. एक फ्रूट सलाड गोलंदाजी करण्यामध्ये तो नेहमीच त्याच्याकडे महारत पाहायला मिळालंय. वाईड यॉर्कर देखील त्याने हाताळला. पुढचा चेंडू यावेळेचा फटका डाऊन ग्राउंड खेळलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येत असताना एक धाव, परंतु इथे नशिबाची साथ. धावा मिळतील 4. हा आलाय चौकार. आपण नेहमी म्हणतो ना की नशीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. 12 बॉल मध्ये केवळ 24 हव्यात. 12 बॉल आणि 24 धावा. हा शेवटचा बॉल ना अतिशय महत्वाचा होता, कारण त्या चेंडूवरती केवळ एक सिंगल देण्याचा प्रयत्न निश्चित करण्यात आला असता. कारण एका बाजूला आपण पाहिलं ना तर करण नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता. तो स्ट्राईक एंडवरती गेला असता आणि षटक जसं संपलं असतं ना तो पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळाला असता. इथे घडल्या घटित, कारण करण मडवीला आपण करण मात्रेला आपण पाहतो जिथे तो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. करण मात्रे जर स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आलेत. तो स्ट्राईक एंडवरती आहे, त्याला जीवदान मिळालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याची बॅटिंग फार महत्वाची असेल. स्कोर कार्डवरती रन्स एकंदरीत पाहायला मिळाल्या त्या 34 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 12 बॉल आणि 24 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 24 धावा. सामन्याचे गणित बदलले आहेत, कारण नशिबाने साथ दिली. समीकरण बदलत असताना पाहायला मिळाल्यात. एक चांगली लढत. पहिला सामना ज्या पद्धतीचा व्हावा ना अर्थी या दुसऱ्या रजनीतला, त्या पद्धतीची उत्कंठावर्धक ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. जणू काही मस्ती युद्धातली ज्याला आपण म्हणतो ना मरेण किंवा मारेण, अशा स्वरूपाची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 बॉल 24 धावा सामना बनणार. गोलंदाजी मार्क वरती एक जलदगती गोलंदाज, एक द्रुतगती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. पाण्याची मागणी करण्यात आली आणि ती पूर्तता इथे होतीये. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 2 षटकांचा खेळ राहिला आहे. गोलंदाज दाखल होतोय गोलंदाजी मार्कवरती. बॉल पडेल. यावेळेचा चेंडू ते शरीर भेदक मारा. पंचाकडे अपील, बोट आकाशाकडे. लेग बी 4 प्लम स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक बाद होईल 5वा. खारकरला आपण पाहिलं काय बॉल टाकला होता. एक सटीक लेंथ अँड लाईन वरती अगदी यष्टांच्या मधोमधचा पडला फलंदाज. विकेट प्राप्त केली आहे आणि ती ही मॅचची गोल्डन. सामना बनेल. 11 बॉलचा खेळ शेष आहे. 24 ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक आपण वैयक्तिक टाकतो आहोत आणि अगदी त्याच वेळेला संघाच्या हिताचं आपल्याला हाताळायचं आहे. सर्वतोपरी जिथे प्रयत्न आपल्याला करणं अत्यंत आवश्यक राहतं विजयासाठी, आणि ते करत असताना गोलंदाज आपल्या भात्यातील पहिला ब्रह्मास्त्र त्याने बाहेर काढला आणि त्यावरती विकेट संपादन केली आहे. स्कोर कार्डवरती धावा जिथे स्थिरावलेली धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती 34 आहे. 11 बॉल आणि 24 ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मयूर मात्रे पहिला बॉल कट केला. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना प्रसंग अवधान इथे दाखवलं क्षेत्ररक्षकाने. आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने तिथे दाखवत असताना आपण पाहिलं, कारण चेंडू ज्या वेळेला टर्न होणार आहे या आकाश मडवीला ठाऊक होतं. तो तिथेच थांबला. चेंडूने वळण घेतलं. धाव मिळाली ती केवळ 1. संघाची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती आहेत. अश्वित खारकर गोलंदाजी मार्कवरती. येणारे 10 बॉल 23 ची गरज. लोअर फुल टोज ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय.
एक धाव निश्चितच प्राप्त होते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय का? यस, तिथे एकच धाव इथे प्राप्त करण्यात आली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आला. अंपायरने कॉल केलाय की इथे वेस्ट आहे, इथे पाहिली जाईल. शहानिशा होईल. फ्रंट फुटला होता का बॅटर बॅक फुटला होता? वेस्ट साईड एक्झॅक्टली किती होती याची इथे चर्चा होती आणि त्याची शहानिशा होईल. नीरजी राणावत यांना आपण पाहत आहोत. गेले अनेक वर्ष चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकत्रित केलं मित्र परिवाराला. कोणते पॅनल नाही, हा माझा मित्र परिवार हे ते नेहमीच सांगत असतात. आणि या मैत्रीचं नातं जपत असताना एकत्रित मित्रांना करून आपण पाहत आहोत एक चांगलं कामकाज करतात. फेअर डिलिव्हरी आहे, अर्थात सिंगल केवळ मिळेल या बॉलवरती. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 36 ऑन दी बोर्ड. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिलेत 9 बॉलमध्ये 22 ची गरज. डावे यष्टीवरती होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू काही काळ हवेमध्ये राहिला जरूर, परंतु ही एक धाव लेग बायच्या स्वरूपामधून इथे अर्जित करण्यात येत असताना एका धावेने विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न खंडोबा जासाई संघ करत असताना पाहायला मिळतोय. रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमचा रॉयल कारभार पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाला, परंतु उत्तरार्धामध्येही चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहिलं. येणारे चेंडू इथून शेष राहिले ते अर्थात एकंदरीत 8 बॉलमध्ये 21 ची गरज. 8 चेंडू आणि 21 धावा. येणारे 2 बॉल महत्वाचे राहतील. 2 चेंडूवरती जर मोठे 2 षटकार आले किंवा ना मोठे फटके पाहायला मिळाले तर मॅच बनणार. गॅपमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अगदी योग्यरित्या चेंडूला फील्ड करतोय. फेकी करण्यात येते. तद्वर केवळ नाममात्र एकेरी धाव. या षटकामध्ये अश्वितने केले तरी काय, पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, तदनंतर त्याने धावा एकंदरीत खर्च केल्या. आता 3 एक विकेट मिळवत असताना एक लेग बाईटची आली, ती त्याच्या अकाउंटमध्ये ऍड होणार नाही. अर्थात 3 धावा खर्च करत असताना त्याने एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली. बहारदार आणि रुबाबदार असा कामगिरी त्याच्या माध्यमातून. लोअर फुल टोस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. इथे केवळ एकेरी धाव येत असताना 6 चेंडूंचा खेळ शेष. विजयासाठी 6 बॉल 19 ची गरज. 6 चेंडू आणि 19 धावा. आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 21 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 11. चौथ्या षटकामध्ये केवळ 4 आल्यात, परंतु अजूनही काही बिघडलेलं नाहीये. कार्लस ब्रॅथवेट जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करू शकतो तर आपण टेनिस क्रिकेटमध्ये का नाही? 6 बॉल 19 धावा त्याने बेन स्टोकच्या अगेन्स्ट लगावल्या होत्या. इथे आपल्याला 6 बॉलमध्ये 19 धावा इथे बनवायच्या आहेत. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये वेळ ही आपल्या हातात आहे. घड्याळाचे केवळ काटे फिरतात. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर तो खेळ करून दाखवावा लागेल. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करावा लागेल. लढायचं, नढायचं, घडायचं आणि मगच जिंकायचं हा वज्र निर्धार आपला मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर असायलाच हवा. येणारे चेंडू आहेत ते 6 बॉलचा खेळ शेष. 19 ची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती बॅटर यावेळेला मयूरला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड इथे खेळलाय. सिंगल इथे अवेलेबल आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. उर्वरित 5 चेंडू. आता मात्र 18 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 18 धावा. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवरती इक्वेशन आणि मॅचची सिच्युएशन बदलत असताना इथे पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने धावा बनल्या ते 39. विजयासाठी 5 बॉल आणि 18 ची गरज. 40 धावा धावफलकावरती आहेत. 18 ची गरज आहे येणाऱ्या 5 बॉलमध्ये. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू ऑन साईडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल डबलने प्रतिस्पर्ध्याला काहीही फरक पडणार नाहीये. येणारे 4 बॉलमध्ये 17 धावा तुम्हाला बनवायच्या. 3 मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एकेरी दुहेरी धावा जर का तुम्ही इथे गोळा केल्या ना तर प्रतिस्पर्धी संघ मॅच मध्ये येणार आहे.
त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळावा लागतील खंडोबा जासई टीमच्या प्रत्येक फलंदाजाला. सामना अजून संपलेला नाही आहे, मी अजून जिंकलेलो नाहीये ही वृत्ती मनामध्ये असायला हवी. हा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय, फटका उंच जास्त गेलाय, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. 1 more विकेट डाऊन, फलंदाज बाद. साई मंडप डेकोरेटर्स कोपर यांच्या माध्यमातून यावर्षी ज्या काही फ्लड लाईट्स आणण्यात आल्यात ना, मला तर असं वाटतं की खेळपट्टीवरती जर का एखादी टाचणी इथे पडली ना तरी देखून इथून लकलक आणि चकचकीतपणा ती दिसून येईल. हा लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला आपण आलोय, जाणीव करून देणारा हा आक्रमक स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तो पंकज मात्रे त्याच्या बॅटमधून षटकार आला, लांब लचक षटकार इथे पाहायला मिळाला. 2 चेंडू आणि 11ची गरज. 2 चेंडू 11 धावा. सामना बडेल का? गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल 11ची गरज. हा चेंडू खाली ठेवला, खोलात पाहायला मिळाला. पुनरागमन चांगलं झालं. हा डॉट बॉल आलाय. येणारा 1 बॉल सामन्याचं केवळ औपचारिकता शेष आहे. 11ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 11 धावा. 1 चेंडू आणि 11ची गरज. समीकरणं वारंवार बदलली. पहिल्या षटक हे गोलंदाजाचं, दुसऱ्या षटक हे फलंदाजाचं, तिसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या. 4थं षटक हे केवळ गोलंदाजाचं राहिलं. फलंदाजाकडे झुकलंच नाही, केवळ 4 धावा आल्या आणि तिथून पुनरागमन केलं. हा फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार आलाय. शेवटी आपण पाहिलं ना तर केवळ 5 धाब्याने हा सामना इथे जिंकला. नितेश घरे त्यांना विनंती करते की या आपल्या शुभास्ते या खेळाडूचं आपण कौतुक करावं. चंदन मडवीचं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस देण्यासाठी नितेश अर्थात आमचा सर्वांचा लाडका बाबू. चंदन अप्रतिम अशी खेळी दरवेळेला बघतो की चंदनचा चांगला खेळ, अष्टपैलू खेळ या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याचा अष्टपैलू खेळ झाला आणि पहिल्या सामन्याचा सामनावीर तो ठरलाय. खंडोबा जासई संघाला त्यांनी परास्त करून आज सामन्यामध्ये दुसऱ्या रजनीमध्ये पहिला वेळा सामना जिंकला. चंदन थोडंसं तुझ्याशी हितगुज करूया. चंदन बऱ्याच वेळा तुझं मी खेळ बघतोय, कोपरच्या मैदानात सुद्धा तुझा खेळ बघितला होता. अप्रतिम खेळ करतोस आणि हा विजयाबद्दल आणि तुझ्या खेळाबद्दल तू काय सांगशील? खूप आमची टीम डाऊनफॉलमध्ये होती, आता ही चांगली स्टार्ट झाली. आम्ही चांगलं कन्वर्ट करायचं ट्राय करू. निश्चितच या स्पर्धेच्या विषयी बघला तर आमची स्पर्धा आणि स्पर्धेविषयी काय म्हणशील तू?
जास्त रूम आपलीच आहे ते आम्ही नेहमी इथं खेळतो. अजून 3 नाईट पडले, आम्ही तिन्ही नाईट खेळणार आहोत तिथं. म्हणजे जसं हे होम ग्राउंड आहे आणि या मैदानात खेळायला नेहमी आवडतं तुला. पुढच्या सामन्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा, संपूर्ण टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जोडल्या जाऊ द्या पुढच्या सामन्याचा समालोचन ऐकण्यासाठी. बेस्ट ऑफ लक सर्व संघांना. आई जानकी परिवाराकडून धृती संदीप ठाकूर हिला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा येतात. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जोडण्यासाठी. या परिसरातला आमचा गोड आवाज, सर्वांच्या पसंतीचा